गंगापूर शहरामध्ये व केंद्र शासनाच्या जनगणना अभियानाअंतर्गत स्वगणना प्रक्रिया दिनांक 1 मे 2026 ते दिनांक 15 मे 2026 या कालावधीत राबवण्यात येणार असून त्यानंतर प्रगणकाद्वारे घर गणना दिनांक 16 मे 2026 ते दिनांक 31 मे 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे। या अभियानाची सुरुवात आजपासून गंगापूर तहसील कार्यालय व नगर परिषद कार्यालय इथं करण्यात आली आहे। नगराध्यक्ष संजय जाधव व नगरसेवक फैसल चौस, संतोष हंबिलवादे, मुनीफ कुरेशी, पंचायत समिती सभापती कविता रवींद्र चव्हाण यांनी स्वतः स्वगणना करून अभियानाचा शुभारंभ केला। यावेळी तहसीलदार नवनाथ वगवाड, परिवीक्षणाधीन तहसीलदार सागर वाघमारे, नायब तहसीलदार सचिन वाघमारे, मुख्याधिकारी संतोष आगळे, पंचायत समिती सभापती कविता रवींद्र चव्हाण, रवींद्र गट विकास अधिकारी अक्षय भालेकर, गट शिक्षण अधिकारी अरविंद कापसे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल सकदेव तसेच तहसील कार्यालय गंगापूर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी नागरिकांनी स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून अचूक माहिती द्यावी असं आवाहन तहसीलदार नवनाथ वगवाड व नगराध्यक्ष संजय जाधव, सभापती कविता रवींद्र चव्हाण, मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी केले। सांगा सर। आज 1 मे 2026 महाराष्ट्र दिन व कामगार दिनांच्या गंगापूर तालुक्यातील सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा। भारताची जनगणना 2027 या जनगणनेचा पहिला टप्पा आजपासून सुरू झालेला आहे। या टप्प्यामध्ये 1 मे ते 31 मे या कालावधीमध्ये घरगणना करण्यात येणार आहे। भारतामध्ये पहिल्यांदाच नागरिकांना स्वतःची स्वगणना करण्याचा ही संधी मिळालेली आहे। यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये नागरिक स्वतःची घरगणना ऑनलाईन पोर्टलद्वारे, मोबाईल ॲपद्वारे स्वतः करू शकतात। त्यानंतर 16 मे ते 31 मे या कालावधीमध्ये प्रगणक घरोघरी जाऊन ती स्वगणना व्हेरीफाय करतील। तसेच ज्या लोकांनी स्वगणना केली नव्हती त्यांच्या बाबतीत ते स्वतः माहिती भरून घरगणना करतील। तर माझे या गंगापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपण 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये स्वतःहून ऑनलाईन पोर्टलवर स्वगणना करून घ्यावी। काय म्हणणं आहे? भारत सरकारची स्वगणना 1 तारखेपासून म्हणजे आज महाराष्ट्र दिनापासून चालू झालेली आहे। माझं गंगापूर शहरातील सर्व नागरिकाला विनंती राहील, आव्हान राहील की आपण या स्वगणनेत उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा।